आज इथं आपल्याला असं सांगितलं गेलं की 2 नंबरच्या प्रश्नामध्ये हे खरं नाही। माझा प्रश्न काय आहे की या ठिकाणी अशा पद्धतीनं प्रदूषित हे उतरल्यामुळं तिथं उतरलं काय आपण कबूल केलं, पाणी दूषित झालं काय तर नाही सांगितलं, हे आपल्याला अधिकाऱ्यांनी माहिती दिली। ज्या गावामध्ये उतरलं त्या गावामध्ये खेड शहराला पोहोचवणारं पाणी किंवा पुरवणारं पाणी जे बोरज गाव आहे त्याचं धरण आहे मॅडम, मंत्री महोदया, धरण आहे त्या ठिकाणी, आणि म्हणून हे पाणी किंवा हे केमिकल पर्क्युलेट होऊन त्या धरणामध्ये गेलं, हे माझ्या डोळ्यानं मी स्वतःहून बघितलं। 5 वर्षापूर्वी भर उन्हाळ्यामध्ये अशाच पद्धतीने हे केमिकल सोडलं, आम्हाला संपूर्ण धरण खाली करावं लागलं आणि लोकांना पाणी त्या सीझनला टँकरने द्यावं लागलं। हीच कंपनी, ही जी रिव्हरसाइड कंपनी, हिने 3 वर्षापूर्वी गुहागर तालुक्यामध्ये पाबरे गावामध्ये अशाच पद्धतीनं हे केमिकल नेऊन उतरलं, तिथलं पाणी दूषित झालं 3 वर्षापूर्वी हीच कंपनी। आणि म्हणून आपल्याला जे अधिकाऱ्यांनी सांगितलेली माहिती खरी न मानता मी सांगतो सभागृहाचा सदस्य म्हणून की हे पाणी दूषित झालेलं आहे। या संदर्भामध्ये आता पाऊस आहे म्हणून त्याचा काय फार परिणाम होणार नाही, पण दूषित झालेलं आहे आणि म्हणून ही वारंवार कंपनी अशा पद्धतीनं जे केमिकल टाकते त्याच्यावर आपण कारवाई करणार का, कायमचं बंद करून? कारण आपण त्यांचं काय करतो, डिपॉझिट फॉरफिट करतो, त्यांनी काहीच होत नाही। ते 5,000 10,000 रुपये फक्त डिपॉझिट असतं, ते पुन्हा भरतात आणि विषय संपवून टाकतात। आणि म्हणून याच्यावर कायमचा आळा बसेल अशा दृष्टीने आपण कठोर कारवाई कराल का? एक, आणि आता पावसाळा आहे, यंदा सुरुवातीला पाऊस पडला, अजून आता कोकणामध्ये पाऊस पडायचा आहे। पाऊस पडला की त्या सीईटीपी मधून एवढं पाणी खाली खाडीमध्ये सोडतात, प्रचंड प्रमाणामध्ये मासे मरतात। आपण ते पाणी सुटून त्या ठिकाणी अशा पद्धतीने मासे मरणार नाहीत याची सुद्धा काळजी कराल का? आणि एक मी पत्र आपल्याला देणार आहे, खात्री झाली तर काही कंपन्यांवर आपण कारवाई कराल का? निश्चितच अध्यक्ष महोदय, सन्माननीय सदस्य सभागृहात एखादा विषय जेव्हा मांडतात तो विषय सत्य समजून त्याच्यावर कारवाई करणं हे सरकारचं कर्तव्य आहे। आपण हा विषय अत्यंत महत्त्वाचा उपस्थित केला। जसं मी मागच्या वेळी सभागृहामध्ये सांगितलं होतं की आपण एकदा वॉर्निंग देऊ, कारण उद्योगावर अनेक लोकांच्या चुली चालत असतात आणि वॉर्निंग देऊनही जर ते ऐकले नाही तर त्यांच्यावर कारवाई करू। जसं आपण म्हणलो त्याचप्रमाणे, अगदी त्याचप्रमाणे आपण सुरुवातीला नक्कीच तक्रारीप्रमाणे पाहिलं तर तिथे थोडं हिरव्या रंगाचं पावडर सदृश रसायन राखेबरोबर मिसळून तिथे आढळून आलेलं होतं। त्यांना आम्ही त्या संदर्भामध्ये नोटीसही दिली होती। त्या संदर्भामध्ये 4-5 उद्योगांची तिथे, कारण तो केमिकल झोन आहे, पाहणी देखील करण्यात आली। त्याप्रमाणे MIDC लोटेच्या घनकचऱ्यामध्ये पण त्यांना सांगितलं की ह्याचं पृथक्करण करणं आवश्यक आहे, तसेही त्यांना नोटीस दिली। त्यानंतर 24 एप्रिल 2025 रोजी MPCB द्वारे त्यांना निर्देश देण्यात आले। त्यांच्या मी जसं सांगितलं एकदा वॉर्निंग दिली, कारण ते आपलं कर्तव्य आहे की त्यांनी सुधारणा करावी, आणि त्याला त्यांनी जर रिस्पॉन्स केलं नाही तर 18 जून 2025 रोजी उद्योग बंद असे त्यांना आदेश देण्यात आलेले आहेत। तरीही सन्माननीय सदस्यांनी सांगितलं आहे की जर आपण काही आम्हाला कागद पुरावे दिले आणि ते खरे असले तर आम्ही कारवाई करणार का? तर ऑलरेडी आम्ही या बंदचे आदेश दिलेले आहेत। आणखी काही इंडस्ट्रीच्या बाबतीत असं घडत असेल तर कारवाई करू। आणि जी तिथे CETP आहे त्याच्यामध्ये आपलं म्हणणं आहे की पावसाचं पाणी आल्यानंतर ते सरळ सोडून देतात, कारण ते वाहून जातं, त्याला कुठे तपास करता येत नाही, त्याचे पुरावे सादर करता येत नाही। तर असं होत असेल तर आपण त्याही संदर्भामध्ये आपण आपल्या कागद द्या, मीही इन्स्पेक्शन करायला सांगेन किंवा म्हणजे कुठलीही नोटीस न देता धडक अधिकारी पाठवून मी त्याची तपासणी करीन, आणि तसं असेल तर त्याच्यावरही कारवाई करण्यात येईल। कारण CETPचा हा वेळोवेळी तक्रार आहे की ते पूर्ण कॅपॅसिटीमध्ये चालवत नाही, दूषित पाणी डायरेक्ट नदीमध्ये सोडून देतात। असं असेल तर त्याच्यावर आम्ही कडक कारवाई करू। अबू आजमी साहब बोला। धन्यवाद अध्यक्ष महोदय। अध्यक्ष महोदय, मैं ये पोल्यूशन का सहारा लेके मेरे एरिया में मानकुश शिवाजी नगर में सर कुर्ला स्क्रैप में इलीगल केमिकल का काम, साबुन बनाने का काम हो रहा है, जिसकी वजह से वो पानी खाड़ी में छोड़ते हैं। वहाँ पे कुछ पाइप पुराने सड़ चुके हैं, बाटली में पानी लाते हैं लोग सर, इतनी बदबू, इतनी बैड स्मेल आती है और वही पानी पीना पड़ रहा है। अध्यक्ष, इसकी वजह से बहुत बीमारी बढ़ रही है। वहाँ SMS कंपनी के बारे में मैं चौथी बार सुन कर आया हूँ, हर बार बोल बोल कर थक चुका हूँ, कोई सुनने को तैयार नहीं है। SMS कंपनी से NGOs की है कि 39 जो ईयर्स का लोगों का एवरेज हो गया जिंदगी गुजारने का, मरने बहुत ज़्यादा बीमारी बढ़ रही है, वहाँ पर जिंदगी दूभर हो चुकी है। मैं आपसे जानना चाहता हूँ कि एक बार आप
मानकुश शिवाजी नगर में का दौरा करवा दीजिए और चेक करके ये प्रदूषण का जो मसला वहां पर है, जो कुर्ला स्क्रैप के लोगों ने इलीगल जगहों पर कब्जा करके जो इलीगल साबुन बनाते हैं, केमिकल के फैक्ट्री चलाते हैं, इस पे कुछ न कुछ सरकार कार्रवाई करेगी क्या और कब तक करेगी, ये मुझे बताइए। जरूर करेगी. इलिगल उद्योग है और उससे प्रदूषण से म्हणजे त्याचा प्रदूषणाशी संबंध असेल नाही म्हणून मी लगेच मराठीत बोलले. पण परवानगी नाही असं नाही, पण शेवटी महाराष्ट्राच्या सभागृहात आहोत आपण. तर त्यांनी इलिगल उद्योगाला परवानगी नाही, तशी आपली तक्रार असेल तर ते बंद करण्यात येईल. आणि शुक्रवारी सन्माननीय अबू आझमी साहेबांनी चर्चा केल्याप्रमाणे शुक्रवारी या संदर्भातली बैठक माझ्या दालनामध्ये मी लावत आहे. त्याला संदर्भात जे कोणी आमदार असतील त्यांनी जर आज सूचना दिली तर त्यांना सुद्धा निमंत्रण देण्यात येईल. शेखर निकम अध्यक्ष महोदय, या अनुषंगाने मतदारसंघातला आहे. माझा एक प्रश्न आहे की काही आमच्याकडच्या कंपन्या आहेत त्यांना ट्रँकरने हे डिस्पोजल केलं जातं. हे ट्रँकर आपल्या गावातील जिथं कुठेही रात्री अपरात्री येतात आणि नद्यामध्ये, विहिरीमध्ये, जिथून कुठून वाहून जायच्या ठिकाणी केलं जातं. ही तक्रार सॅफिस्ट कंपनीचे जे कॉन्ट्रॅक्ट घेतलेले ट्रँकरवाले आहेत ते सातत्याने करतात. कामत्यामध्ये भास्कर शेठच्या गावातल्या मतदारसंघामध्ये परवा 6 ट्रँकर त्यांनी सोडले होते. त्याचबरोबरीने असा मागच्या वेळी प्रश्न भास्कर शेठ जाधवनी विचारला होता आणि त्यावेळी आपण असं उत्तर दिलं होतं की माझ्या मतदारसंघामध्ये केतकी असेल, करबवणं असेल, मालदोली असेल, भिलं असेल, इथले जे स्थानिक छोटे छोटे शेतकरी आहेत त्या शेतकऱ्यांची मासेमारी हा छोटा व्यवसाय, तिथला रापण टाकून ते मासे पकडतात. हे पूर्ण पाणी त्या नदी खाडीपात्रात गेल्यामुळे पूर्णपणे मच्छीमारीचा धंदा आमचा बंद होतो. आणि अशा वेळी आपण सांगितलं होतं की ह्या कंपन्यांकडून त्यांना काहीतरी मोबदला देण्याबाबतचा विचार आणि धोरण आम्ही निश्चित करू. तर त्या पद्धतीने काहीतरी धोरण आपण करून त्या शेतकऱ्यांना न्याय देण्याचं भूमिका घेणार आहात का? आणि ह्या संबंधी एखादी मीटिंग जर आपल्या दालनात लावलीत तर हे जे काही प्रश्न आहेत आम्हाला तिथं विस्तृतपणे मांडता येतील, तर आपण कारवाई करणार काय असं? आपल्या संबंधित फॅक्टरीच्या प्रदूषणाविषयी मी आता कारण